स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार. आपल्या सर्वांचं आत्मबोधच्या या ऑनलाईन वर्गात मनपूर्वक स्वागत. आपण आत्मबोध या बुधवारच्या दिवशी वेदांताच्या या प्रकरण ग्रंथाचं आपण अध्ययन करत आहोत आणि आपल्या मनाची तयारी कशी करावी या संदर्भात आपण सखोल चर्चा करत आहोत. तसं बघितलं तर आत्मबोधाचा आपला पहिलाच अजून श्लोक चालू आहे, पण त्याच्यामध्ये आपण तप आणि साधन चतुष्टय म्हणजेच विवेक, वैराग्य, शमदम आदी षडसंपत्ती आणि मुमुक्षुत्व या सगळ्यांचं आपण अध्ययन करत आहोत. तप हे सगळं आपलं अध्ययन झालेलं आहे. त्याच्यानंतर विवेक, वैराग्य याचं अध्ययन झालेलं आहे. शम, दम, तितिक्षा, उपरती आणि मागच्या वेळेस श्रद्धा या विषयावरती आपण चर्चा करत होतो. आज आपण त्याच्या पुढे समाधान, षडसंपत्ती हे साधकाची, ज्याला म्हणतो की एक ॲसेट्स, संपत्ती असं म्हटलं जातं. या गोष्टी साधकाजवळ असल्याच पाहिजे, त्याशिवाय त्याची प्रगती ही शक्य नसते. म्हणून वेदांतामध्ये त्याला षडसंपत्ती असं नाव देण्यात आलेलं आहे. मागच्या वेळेस श्रद्धेची पण चर्चा केली. आज आपण चर्चा करणार आहोत समाधान. आणि त्याच्याकरता आपल्या सगळ्यांना लक्षात आहे विवेक चूडामणी या ग्रंथाचं आपण सहाय्य घेत आहोत. तर विवेक चूडामणीच्या 26व्या श्लोकामध्ये समाधान काय आहे या संदर्भात आचार्य आपल्याला काय सांगतात ते आपण बघूया. सर्वदा स्थापनं बुद्धेः शुद्धे ब्रह्मणि सर्वदाः तत्समाधान मित्युक्तं न तु चित्तस्य लालनम्. सर्वदा स्थापनं बुद्धेः शुद्धे ब्रह्मणि सर्वदा तत्समाधानम् इत्युक्तं न तु चित्तस्य लालनम्. पहिल्या ओळीमध्ये सर्वदा स्थापनं बुद्धेः शुद्धे ब्रह्मणि सर्व, काही पुस्तकांमध्ये सर्वदा दिलंय आणि काहीमध्ये सर्वथा दिलेलं आहे, पण ते खरं तर सर्वथा असं आहे, कारण सर्वदा आधी येऊन गेलेलं आहे. तर शेवटी ते सर्वथा असं असलं पाहिजे. ज्यांच्या पुस्तकामध्ये असं दिलं नसेल तर त्यांनी थोडंसं करेक्शन करून घ्यावं. सर्वथा असं त्याचा असं असते शब्द असला पाहिजे. तर बंधू भगिनींनो, आता समाधान काय आहे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. साधारणपणे समाधान असं आपण हा शब्द खूपच ज्याला म्हणतो की आपल्या व्यवहारातला शब्द आहे आणि आपण म्हणत असतो की पहा, तुम्ही माझ्याकरता असं करून दिलं, मी फार समाधानी आहे. मला असं यश मिळालं, मी फार समाधानी आहे. साधारणपणे हे सगळे शब्द आपण लौकिक अर्थाने वापरत असतो, व्यावहारिक जगात वापरत असतो. आणि आपल्याला काहीतरी लौकिक काहीतरी यश मिळालं
आणि आपण असं एक गृहीत धरून घेतो की याने मी समाधानी आहे. पण आध्यात्मिक दृष्ट्या इथे जे आपल्याला सांगत आहेत आचार्य, त्याचा अर्थ एकदम निराळा आहे. आणि तो काय आहे ते जाणून घेण्याकरता आपण हे जे ज्याला म्हणूया की दुसरी ओळची शेवटची 2-3 शब्द आहेत ते आधी घेऊया चर्चेकरता, नंतर मग आपण पहिल्या ओळीकडे जाऊया. नतु चित्तस्य लालनम. चित्तस्य लालनम म्हणजे काय? चित्ताला समाधान त्याला देणे. साधारण अर्थामध्ये लौकिक जगामध्ये भौतिक वस्तू, भौतिक यश, व्यावहारिक काहीतरी चांगली घटना घडली त्यातून आपल्याला समाधान लाभत असतं. पण आपण साधारण लोक नाही आहोत, आपण साधक आहोत आणि आपल्याला मोक्षाची ओढ लागलेली आहे. त्याच्याकरता षडसप्ततीची चर्चा करत आहोत. तर आपलं समाधान कुठे असायला पाहिजे? नक्कीच भौतिक प्रलोभन, भौतिक सुख, इंद्रिय सुख या गोष्टी आपल्या आता आपल्या सिलेबसमध्ये नाहीये, आपल्या कोर्समध्ये नाहीये. तर मग साधकांनी कुठे समाधान मानावं? तर त्याच्याकरता आचार्य असं म्हणतात की पहा, आपण सर्वजण ब्रह्मतत्वाची चिंतन करत आहोत, ब्रह्मतत्वाचा विचार करत आहोत. तर ब्रह्मतत्वाचा विचार करणं ही एक गोष्ट आहे आणि ब्रह्मतत्वामध्ये मन रमवून ठेवणं, चित्त रमवून ठेवणं ही दुसरी गोष्ट आहे. आज आपण जे काही करत आहोत किंवा त्या जेव्हापासून आपण आपला विवेक जागृत झालेला आहे तेव्हापासून आपण काय करत आहोत? आपण काहीतरी एक बौद्धिक कसरत करत आहोत आपल्या जिज्ञासा पोटी. आणि थोडीफार काही व्याकुळता आहे, त्याला खरं म्हणजे व्याकुळता म्हणणं काही योग्य नाहीये, पण ठीक आहे. आपलं मन साधारण संसारामध्ये रमत नाहीये. ते सगळ्या गोष्टी फसव्या आहेत हे आपल्याला चांगल्या प्रकारे कळलेलं आहे. पण त्याच्यामुळे काय झालेलं आहे की मनाला काहीतरी, चित्ताला काहीतरी खेळणं पाहिजे असतं, काहीतरी अजून एक वरची गोष्ट पाहिजे असते. त्याच्याकरता आपण काय करत आहोत? तर आपण ब्रह्मतत्व ही जिज्ञासा पोटी आपली ज्ञान पिपासा आहे, आपल्याला तहान लागलेली आहे आणि त्याच्याकरता आपण हे सगळं काय करत आहोत? हे बौद्धिक शास्त्र अध्ययन करणं, वर्गात राहणं, वर्ग अटेंड करणं, काहीतरी नोट्स घेणं, पुस्तके वाचणं, शास्त्र अध्ययन करणं, श्रवण करणं, हे सगळं काय आहे? हे आपल्याला बौद्धिक खाद्य पडत आहे आपली जिज्ञासा पोटी. आता एकदम साधारण भौतिक प्रलोभनांपेक्षा हे खूप उत्तम आहे, पण याला समाधान म्हणत नाही. पहा, आचार्य एकदम बिलकुल फार म्हणतो की शिस्तशीर आहे, कडक शिस्त आहे त्यांची. आणि ते असं का म्हणतात आहे? कारण की बरेचसे साधक जे एकदम प्राथमिक स्तरावरती असतात, अर्थात आपण सगळे प्राथमिक स्तरावरतीच आहोत, तर आपल्याला काय वाटतं की शास्त्र अध्ययन केलं, पुस्तकं वाचली, व्याख्यान वर्ग अटेंड केले, त्यात उपस्थिती हजर आपण झालो, तर हे म्हणजे काय की हे आपल्या हे समाधान आहे का? पण हे पहा, हे फक्त आपण बौद्धिक एक ज्याला म्हणतो की व्यायाम करत आहोत, फक्त बौद्धिक व्यायाम करत आहोत. मग आचार्याने काय अपेक्षित आहे? आचार्याला काय अपेक्षित आहे ते पुन्हा बघूया. सर्वदा स्थापनम बुद्धेः, की आपली जी बुद्धी आहे ती सर्वदा, नेहमी करता, म्हणजेच काय, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही वेळी, कोणीही व्यक्ती समोर असू देत, म्हणजे जितक्या प्रकारच्या स्थिती आपल्या अवतीभोवती निर्माण होऊ शकतात, होऊ देत, कोणतीही वेळ असो, सकाळ असो, संध्याकाळ असो, प्रत्येक वेळी सर्वदा स्थापनम बुद्धे, आपली बुद्धीला स्थापित करणे, शुद्धे ब्रह्मणी,
जे शुद्ध ब्रह्मतत्व आहे त्याच्या ठाई त्या बुद्धीला स्थापित करणे, चर्चा करणे नव्हे. चर्चा करणे म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि चर्चा केल्यानंतरच ती बुद्धी स्थापित होते हे पण मला मान्य आहे, पण तो ट्रान्सफॉर्मेशन घडला पाहिजे जितक्या लवकर शक्य असेल. स्थापनम बुद्धे सर्वथा. सर्वथा म्हणजे आता पहा, आपल्या बुद्धीला किती फाटे असतात? 1000, 2000, अनंत फाटे असतात. बसलो असतो इथे, पण ते अजून कुठे काय फिरत असते भगवान जाणे. तर सर्वथाचा अर्थ काय की सर्व प्रकारे एकाग्र बुद्धीनी त्या म्हणजे कोणत्याही त्या बुद्धीला फाटे न फुटू देता आणि त्या ब्रह्मतत्वाच्या ठाई त्या बुद्धीला, चित्ताला लावणे. सर्वदा म्हणजे सर्व काळी. असं नाही की मी फक्त सकाळी, मी फक्त जेव्हा जपध्यान करीन तेव्हाच मी ब्रह्माच्या ठाई माझं मन लावीन आणि बाकी माझं दैनंदिन कार्य करताना माझं मन जिथे स्वैरपणे त्याला विचरण करायचं असेल त्याला त्याची सूट आहे, याला समाधान म्हणत नाही, असं आचार्यांचं म्हणणं आहे. सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणि सर्वदा तत् समाधानम इत्युक्तम. त्याला समाधान म्हणतात. न तु चित्तस्य लालनम, म्हणजे चित्ताच्या लालनाला म्हणजे त्याला काहीतरी खाद्य पुरवणे, भौतिक खाद्य पुरवणे, त्याला समाधान म्हणत नाही. म्हणजे पहा, मी तुम्हाला आतापर्यंत 3 टाईपचे लोक दाखवली. खालच्या श्रेणीचे लोक म्हणजे की जे लोक भौतिक सुखामध्ये, प्रलोभनामध्ये, इंद्रिय सुखामध्ये रममाण असतात आणि त्याच्यातून ते त्याच्या चित्तांना समाधान प्रदान करत असतात. तो आपला मार्ग नाही, तो पण सोडलेला आहे. आता आपण पुढे जायचंय. आपण ज्या स्टेजवरती आहोत म्हणजे काय की आपण सोयीप्रमाणे आपल्या चित्ताला आपण ब्रह्मतत्वाच्या ठाई लावत असतो. जेव्हा जप करतो, ध्यान करतो, पूजा करतो, शास्त्र वाचतो, वर्ग मध्ये उपस्थिती हजेरी लावतो तेव्हा. पण हे सर्वदा आणि सर्वथा झालं का? नव्हे. जरी आपण घरी काहीतरी गृहकार्य करत असो किंवा ऑफिसमध्ये असो किंवा जे काही करत असो, प्रत्येक वेळेस आपल्या चित्तामध्ये ते ब्रह्मतत्व नेहमी घुमत असलं पाहिजे. आपलं मन, आपली बुद्धी त्याच्या ठाई असली पाहिजे. एखादी व्यक्ती आली आपली नावडती आणि लागलीच आपला मूड खराब झाला आणि ते ब्रह्मबिंब कुठे काय उडून गेलं, याला म्हणत नाही बरं, त्याला समाधान म्हणत नाही. आपण सध्या ज्या स्तरावरती आहोत, साधारण लोकांपेक्षा चांगले आहोत, पण आपण सुद्धा आता काय करत आहोत की फक्त ब्रह्मतत्वाचा विचार करत आहोत. आपल्याला आपलं जे कॉन्शियसनेस आहे त्याचं एक ट्रान्सफिगरेशन करायचं आहे, त्याच्यामध्ये बदल घडून आणायचा आहे, त्याला अजून उंच पातळीवर न्यायचं आहे आणि अशा स्थितीमध्ये न्यायचं आहे की त्या स्थितीपासून आपल्या या चित्ताला किंवा आपल्या या बुद्धी ही ब्रह्मतत्वापासून खालती आलीच नाही पाहिजे. म्हणजेच मग समाधान म्हणजे काय की आपलं चित्त सर्वदा आणि सर्वथा, मी 2 शब्द त्याचा व्यवहार करतो बरं, जे आचार्यांनी वापरले. सर्वदा म्हणजे नेहमी, 24x7 आजच्या भाषेमध्ये, आणि पुढे सर्वथा म्हणजे आपल्या बुद्धीला कोणत्याही प्रकारचे फाटे न फुटू देता, मनामध्ये इतर कोणतेही विचार न येऊ देता आणि मनाला कोणतीही प्रतिक्रिया आपल्या एन्व्हायरमेंटला न देऊ देता ब्रह्माच्या ठाई आपल्या मनाला तिथेच लावणे, त्याला म्हणतात समाधान. त्याला म्हणतात समाधान. आपली स्थिती आज काय आहे? आपण साधक आहोत. आपली काय बौद्धिक पृच्छा आहे, पिपासा आहे आणि आपण आपल्या सोयीप्रमाणे ते ब्रह्मचिंतन करत असतो, करतो, नाही असं नाही.
पण सर्वदा असं करत नसतो आणि सर्वदा तर कोणीच नाही करत. ती स्थिती आपल्याला गाठायची. आपल्यापैकी जर कोणाच्या मनात आलं की तुम्ही असं कसं म्हणू शकता महाराज की सर्वदा होत नाही, तर पहा, जे लोक फक्त ब्रह्म तत्वाचा विचार करतात आणि तेही आपल्या सोयीप्रमाणे, आणि जे समाधानी आहे ब्रह्माच्या ठिकाणी, या दोघांमध्ये काय अंतर आहे आपण ते बघूया. एकदम स्पष्ट लक्षात येईल. आपल्यासारखी लोक की जे सोयीप्रमाणे ब्रह्मचिंतन करत असतात, आपल्याला समाधान मिळतो तात्पुरता. जितका वेळ आपण खर्च करतो ब्रह्मचिंतनाकरता, तितका वेळ आपल्याला शांती मिळते नक्कीच. पण तो सर्वदा होत नसतो. का होत नसतो? कारण की आपण आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीला लागलीच, काही बदल झाला की लागलीच प्रतिक्रिया देतो. आपण लागलीच प्रतिक्रिया देतो. कालच एक प्रश्न आला की घराच्या कर्तव्यामुळे मला वेळ मिळत नाहीये स्पिरिच्युअल स्ट्रेंथ करता, मी काय केलं पाहिजे? वेळ मिळत नाहीये आणि कर्तव्य इतकी जास्ती आहेत की मला वेळ मिळत नाही, म्हणजे साधने करता. तर पहा, योगायोगाने उत्तर समोरच आहे. आपले काही प्रश्न मला मिळालेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांचं उत्तर जेव्हा जेव्हा संदर्भ लागेल तेव्हा मी नक्की लक्षात ठेवून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. मोक्षाच्या संदर्भात एक प्रश्न आलेला आहे, त्याचा जेव्हा संदर्भ येईल आणि तो येणारच आहे पुढच्या वर्गामध्ये, तेव्हा त्याची पण चर्चा करणार आहोत. तर आता वेळ मिळत नाही आणि स्पिरिच्युअल स्ट्रेंथ गेन करण्याकरता वेळ मिळत नाही. तर हे पहा, आपण जर संतांचे चरित्र वाचले तर त्यांना सुद्धा 24 तासच मिळायचे. त्यांना काहीतरी स्पिरिच्युअल स्ट्रेंथ गेन करण्याकरता वेगळे एक्स्ट्रा 2 तास मिळायचे असं नव्हतं. श्रेष्ठ उदाहरण घेतलं तर मीराबाईंचंच घ्या. आपली परिस्थिती मीराबाईंसारखी वाईट नक्कीच नाहीये. स्पिरिच्युअल स्ट्रेंथ गेन कशी करायची असते? आपलं चित्त ब्रह्माच्या ठाई सर्वदा आणि सर्वथा लावून, परिस्थितीला दोष देऊन काहीही होणार नाहीये. पहा, परत नाही. आपल्याला जो खरं स्पिरिच्युअल सीकर असतो तो स्वतःला बदल आणि स्वतःलाच बदललं पाहिजे. मीराबाईंनी स्वतःलाच बदललं. माताजीच घ्या, आपल्या सर्वात जवळच्या अवतीभोवतीची, आपण त्यांना जगज्जननी म्हणतो, पण त्यांनी कधी परिस्थिती बदलण्याची प्रयत्न नाही केला आणि परिस्थितीला दोष सुद्धा दिला नाही. मग ती राधू असो, की ती वेडी मामी असो, की त्यांचे भाऊ असो, की मग त्यांच्याजवळ असणारे साधू ब्रह्मचारी असो, की भक्त असो. आता बरोबर राहतो म्हणजे त्रास हा होणारच, इनएव्हिटेबल आहे, त्याला काही करू शकत नाही. पण माताजींनी कधी पण कंप्लेंट्स नाही केल्या. आणि विशेष म्हणजे काय की आपण जे स्पिरिच्युअल स्ट्रेंथ गेन करण्याकरता जो विचार करत आहोत ना, तर तो कर्तव्य पार पाडूनच ते गेन होणार. म्हणजे मला कर्तव्य करावे लागत आहेत केला तर हा स्पिरिच्युअलिटीचा ऍटिट्यूडच नाही. हा ऍटिट्यूडच मुळात चुकीचा आहे कुठेतरी. का आपण संतांकडे बघितल्यानंतर मला करावं लागत आहे, प्रॉब्लेम कुठे आहे की आपण आपल्या डोक्यामध्ये कप्पे केलेले आहेत की हे स्पिरिच्युअल, हे अनस्पिरिच्युअल, आणि संतांना सगळं काही स्पिरिच्युअल आहे. बस, दिस इज द की पॉइंट. आणि इथून सगळे आपले प्रॉब्लेम्स सुरू होतात. आपण डोक्यामध्ये कप्पे केलेले आहेत. हे ना, हे अमुक गोष्टी, हे अनस्पिरिच्युअल आहे. फक्त पूजा करणे, शास्त्र वाचणे, वर्ग अटेंड करणे, दिस इज स्पिरिच्युअल. नाही हो, ऑफिसमध्ये काम करणं सुद्धा तितकंच स्पिरिच्युअल आहे. घरात समजा एखादं लहान बाळ आहे, त्याची काळजी घ्यायची आहे, ते पण तितकंच स्पिरिच्युअल आहे. फक्त कसं आहे, आपला ॲटिट्यूड कसा असला पाहिजे. आणि कर्तव्य पार पाडत असतानाच आपली स्पिरिच्युअल स्ट्रेंथ वाढेल आणि आपल्याला कोणी वेगळी वेळ देणार नाही. ती कोणालाच मिळत नसते. साक्षात भगवान रामकृष्णांना, आचार्य शंकरांना, भगवान श्रीकृष्णांना कोणी बघा 24 तासच मिळाले. वेगळं असं काही कोणाला मिळत नसतं. एक छोटीशी गोष्ट संदर्भ लागला म्हणून सांगून मग ते पुढे जाऊया.
की हे आपल्याला काहीतरी आपला कन्सेप्ट काय आहे की मला काहीतरी असं म्हणजे माझ्या मनासारखं सगळं स्थिती निर्माण झाली ना, गोड गोड छान छान व्यवस्थित, मग मी साधना करीन. आलं लक्षात? आपले अशा काहीतरी एक समजूत असते आणि सगळ्यांची असते बरं, आमची पण असते. हे सगळं काही व्यवस्थित झालं ना, स्मूथ गोड गोड छान छान मनासारखं, तेव्हा मी साधना करीन. असं गोड गोड छान छान मनासारखं स्थिती आजपर्यंत कोणाला मिळालेली नाहीये. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. जी गोष्ट सांगत होतो की समुद्राच्या काठी एक फिलॉसॉफर बसला होता आणि त्याने दूर बघितलं की एक मुलगा अंगावरचे कपडे काढून आणि आता समुद्रात तो स्नान करता उतरणार, पण तो असा हाताची घडी बांधून उभा आहे नुसता. 1 तास झालं, 2 तास झाले, 3 तास झाले, तर नुसता उभा आहे. मागे बसलेल्या फिलॉसॉफरला आश्चर्य वाटलं की अरे हा मुलगा 3 तास झाले कपडे काढून नुसता बसलेला आहे, पण आंघोळीला काही जात नाहीये. त्याला थोडंसं त्याच्या मनात क्युरिओसिटी निर्माण होते आणि तो जातो त्या मुलाकडे आणि म्हणतो, काय मित्रा, काय विचार आहे, आंघोळ करायची का? म्हणजे हो ना, पण हे समुद्र शांतच होत नाहीये. तो फिलॉसॉफर थोडे चक्रून जातात, का रे? नाही, हे पहा ना, किती लाटा सतत येऊन राहिल्या आहे. मग मी बघतोय की हे पाणी जेव्हा तलावासारखं शांत होऊन जाईल ना समुद्राचं, काय म्हणतो बघा तो, हे पाणी तलावासारखं शांत होऊन जाईल म्हणजे मी त्यात उडी मारीन, आणि त्याची वाट बघत बसलेली आहे. आपली स्थिती बिलकुल त्या मुलासारखी आहे. समुद्र शांत होईल, माझे कर्तव्य थोडे कमी होतील, गोड गोड छान छान मनासारखं झाल्यानंतर मी अरे जे काही करायचंय ते याच्यामध्येच करायचंय. मला वेगळं वेळ किंवा हे सगळं पाहिजे स्पिरिच्युअल स्ट्रेंथ गेन करण्याकरता वगैरे कधी कोणाला मिळालेलं नाही आणि मिळणार पण नाही. आपल्याला यातच हे समुद्र जे लाटा आहे याच्यामध्येच आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे. आणि संदर्भ तो लागला म्हणून सांगितलं की ह्याच म्हणतात समाधान. म्हणजेच काय की सर्वदा आणि सर्वथा अवतीभोवतीची परिस्थिती बदलू शकत नाही, हो, नाही बदलू शकत, पण आपण स्वतःला बदलू शकतो. आणि जितक्या लवकर हा विवेक जागृत होईल तितकी लवकर आपली प्रगती होईल. आणि नाही, आपण जर आपल्या जवळपासची स्थिती बदलायला गेलो तर डोकं आपटून आपटून आपलं कपाळ रक्तबंबाळ होईल, पण परिस्थिती बदलणार नाही, लोक बदलणार नाही. हे संत सांगून गेलेले आहेत. तर आपण जी चर्चा करत होतो की आपण फक्त सध्या ब्रह्मतत्वाची बौद्धिक चर्चा करत आहोत. कशावरनं? कारण की आपण आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीला आपण रिॲक्ट करतो, त्याला प्रतिक्रिया देत असतो. पण तेच ज्यांच्या जीवनामध्ये खरंच आध्यात्मिक समाधान आहे, ज्यांचं चित्त सर्वदा आणि सर्वथा हे ब्रह्मतत्वाच्या ठाई लागलेलं आहे, ते कधी पण परिस्थितीपासून त्रासून जात नाही. का? सर्वदा त्यांच्याकरता ही परिस्थिती तशीच राहणार आहे, त्यांनी स्वतःला बदललेलं आहे. सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा. सर्व प्रकारे नेहमी कोणत्याही काळी सर्वदा स्थापनम बुद्धे, आपल्या बुद्धीला स्थापित करणं कुठे? शुद्धे ब्रह्मणी सर्वथा, की शुद्ध ब्रह्माच्या ठाई आपली ही जी बुद्धी आहे, सर्वथा म्हणजे अवतीभोवतीची परिस्थिती कशीही असू दे तरी तिथून त्या ब्रह्मतत्वाला मी खालती घेऊन येणार नाही. आणि ब्रह्मतत्वाला खालती जर घेऊन, म्हणजे माझ्या चित्ताला खालती घेऊन येणार नाही तर मी प्रतिक्रिया देणार नाही एन्व्हायरमेंटला. स्वामी विवेकानंद म्हणतात की पहा, बाह्य प्रकृती ही आपल्याला नेहमी ठोसे देत असते आणि आपली अंतःप्रकृती म्हणजे जो आपला स्वभाव असतो तो नेहमी त्या बाह्य प्रकृतीच्या विरुद्ध काहीतरी प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हेच तर अध्यात्म आहे की आपल्या प्रकृतीला आपल्या कह्यात ठेवणं. अ मॅन इज मॅन अंटिल इट ट्राइज टू गो बियॉन्ड इट्स नेचर.
एका मनुष्याला मनुष्य आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा तो आपल्या अंतःप्रकृती म्हणजेच हे कामक्रोध लोभ मोह मद मत्सर यांच्यावरती तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. साधारण मनुष्य किंवा पशु त्यांचा स्वभाव काय असतो? ठोसाल्या ठोसे मारणे, एक अवतीभोवती काहीतरी क्रिया घडल्या प्रतिक्रिया देणे. पण जे समाधानी असतात ते प्रतिक्रिया देत नसतात. आणि हे स्वामीजींनी जे म्हटलेलं आहे की हे आपली अवतीभोवतीची परिस्थिती आपल्याला नेहमी चितवत असेल, आपल्याला फूस लावत असेल, आपल्याला ती एक्साइट करत असेल की तुम्ही प्रतिक्रिया करा. पण आपण साधक आहोत आणि आपल्या जीवनाचा उद्दिष्ट काय आहे? आपल्या जीवनाचा उद्दिष्ट एकदम महत् आहे आणि ते म्हणजे काय? आपल्याला ब्रह्म गाठून घ्यायचं आहे. आणि त्याच्याकरता ही षडसंपत्ती गोळा करायची. अजून तो दिल्ली बहुत दूर आहे. आपल्याला अजून ब्रह्मतत्वामध्ये आपलं चित्तच गुंतवायचं आहे. त्याच्यानंतर अजून किती काय ज्याला म्हणतो की साधना करायची आहे आणि सगळं काही घडून आणायचं आहे. पण सध्या आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला बौद्धिक आपण जी कसरत करत आहोत, आपली जी जिज्ञासा आहे त्या जिज्ञासाला कशामध्ये? व्याकुळतेमध्ये आणि समाधानमध्ये. समाधान म्हणजे सर्वदा आणि सर्वदा आपलं चित्त हे नेहमी ब्रह्मतत्वाच्या ठाई असलं पाहिजे. तर हे दोन अंतर की अवतीभोवतीच्या परिस्थितीमुळे आपण त्रासून जातो आणि हे जे ज्यांच्या जीवनामध्ये समाधान आपल्याला बघायला मिळतं त्यांच्या जीवनामध्ये ते त्रासून जात नाही. परिस्थिती आपल्याला फूस लावत असते, चिथवत असते आणि आपण जेव्हा आपला तोल जातो तर आपण त्या परिस्थितीला त्याला प्रतिक्रिया देत असतो. हे जे थोर महापुरुष असतात की ज्यांच्या जीवनामध्ये ब्रह्मतत्व च्या ठाई ज्यांना समाधान लाभलेलं आहे ते कधी पण त्यांना कितीही परिस्थिती अवतीभोवतीची त्यांना हे करत असते, चिथवत असते, पण ते स्वतःचा तोल जाऊ देत नाही. तिसरं आणि आपलं सर्वांचा जो एक्सपिरियन्स आहे बंधू भगिनींनो, आणि तो म्हणजे काय की आपली बौद्धिक पृच्छा आपल्याला कधी पण समाधान देत नसते. पहा, एक लक्षात ठेवा बरं, साधारण लोकांपेक्षा आपण फार वरती आलेलो आहोत हे नेहमी लक्षात ठेवा. पण तरी सुद्धा आपला सध्याची स्थिती आहे आपल्या सोयीस्कर अध्यात्म आहे. क्षमा करा, थोडंसं मी स्पष्ट बोलतोय, वाईट मानून घेऊ नका. आणि मी पण तुमच्यापैकीच एक आहे. फक्त एकच आहे की मी काही बोलतोय ना आपण सगळ्यांना ऐकताय, पण आपल्या सर्वांची ही स्थिती आहे. आपण सध्या बौद्धिक व्यायाम करत आहोत फक्त ब्रह्मतत्व जाणून घेण्याच्या, आणि त्याच्यातून काय निर्माण झालं पाहिजे ते आपली व्याकुळता निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून काय होत असतं की आपल्या ह्या बौद्धिक व्यायामाने आपल्याला काही दिशा मिळत असते, पण यातून आपल्याला समाधान मिळत नाही कधी. पण ज्यांनी चित्त आपला ब्रह्मतत्वाच्या ठाई लावलेलं आहे त्यांचं समाधान कधी ढळत नाही. हा तिसरा आणि अतिशय महत्वाचा आहे. उदाहरण घेणार आहोत आपण, अनेक उदाहरण घेणार आहोत. त्यातून लक्षात येईल की हे ब्रह्माच्या ठाई ज्यांना समाधान, ज्यांनी चित्त लावलेलं आहे सर्वदा आणि सर्वथा त्यांची जीवनं कशी असतात. आणि आपण थोडे पुढे येऊन सुद्धा आपली प्रगती का होत नाही, का आपल्या जीवनामध्ये असमाधान किंवा आपण का प्रतिक्रिया देत असतो. तर छांदोग्य उपनिषदमध्ये एक फार छोटीशी पण फार सुंदर एक गोष्ट आहे सनत कुमार आणि नारदांची. सनत कुमार हे चार जे आपले चिर कुमार आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत जन्मापासून, ब्रह्माचे 4 सुपुत्र, त्यांच्याजवळ नारद ऋषी जातात. आता नारद ऋषी म्हणजे हे फार थोर ज्ञानी म्हणजे त्यांना पुस्तकी ज्ञान भरपूर आहे. वेद, वेदांग, व्याकरण, छंद, निरुक्त, इतिहास हे सगळं काही त्यांनी खूप ज्याला म्हणतो की सखोल असं अध्ययन केलेलं आहे. पण तरी सुद्धा मनामध्ये शांती नाही आणि त्या अशांतीने इतकं पछाडलेलं आहे
की शेवटी ते सनत कुमारकडे जातात आणि मग त्यांचा तो संवाद आहे आणि संवाद त्याच्यामध्ये विचारतात सनत कुमार की तुम्ही काय काय शिकलेला आहात. तर अशी लांब लचक लिस्ट सांगतात आहे, मी काय काय मला सगळं मी मास्टर केलेलं आहे. मग सनत कुमार त्याला सांगतात, अरे जे प्राप्त करायचं आहे तुम्ही तिथे प्राप्त केलंच नाही, जे अनुभवात आणायचं आहे ते तुम्ही आणलंच नाही, तुम्हाला शांती लागेल तरी कुठून. पहा, अर्थात आपण काही नासारखे इतकं काही शिकलेलं नाही आहोत. वेदांग, निरुक्त, छंद आणि इतिहास वगैरे काही शिकलेलं नाही. पण तरी सुद्धा आपल्याला हे जाणवत आहे की इतकं सगळं करून सुद्धा आपल्याला काही समाधान काही लाभत नाही आणि आपण क्रिया प्रतिक्रिया घडतात आपल्या जीवनामध्ये. तर यातूनच आपण सावध असलं पाहिजे की आपलं चित्त सर्वदा आणि सर्वथा हे काय केलं पाहिजे, आपण हे ब्रह्माच्या ठाई लावण्याचा प्रयत्न. आणि ह्या गोष्टी कशा असतात बंधू भगिनींनो, की एका दिवसात होत नसतात. की जसं एक लहान मूल जन्माला येतं आणि जन्माला आल्याबरोबर ते धावतं का, शक्यच नाही. कित्येक महिने ते नुसतं उदाहरण पडलेलं असतं आणि संपूर्णपणे आईवरती निर्भर असतं आणि मग जवळपास काही 4-5-5-6 महिन्यानंतर ते पालथं पडायला शिकतं. पालथं पडून मग ते घुटक्यावर आणि हातावरती म्हणजे असं घोड्यासारखं तो उभं राहण्याचा करतो. मग कुठे तो रांगण्याचा प्रयत्न करतो, मग काहीतरी धरून तो उभा राहण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो काहीतरी टोलत चालण्याचा प्रयत्न करतो आणि असं करून करून 1.5-2 वर्षामध्ये तो व्यवस्थित थोडासा चालण्याचा त्या स्थितीमध्ये असतो. आणि या सगळ्या प्रयासामध्ये तो किती वेळा पडतो, किती वेळा त्या बाळाला लागत असतं. पहा, आपण सर्वजण आध्यात्मिक जीवनामध्ये लहान बाळ आहोत. बिलकुल आजपासूनच मी बिलकुल 24 तास ते ब्रह्मतत्वामध्येच माझं मन लावून ठेवीने असं प्रयत्न केला पाहिजे बरं, आणि तो प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. पण या प्रयत्नामध्ये ते लहान बाळ जसं पडतं तसं आपण अनेकदा पडूय, आपल्याला पण लागणार आहे, खर्चटणार आहे. पण प्रत्येक वेळेस पडू, पण प्रत्येक वेळेस आपण उठलं पाहिजे, उठून पुन्हा नवीन जोशाने पुढे गेलं पाहिजे. तेव्हाच हे शक्य होईल की आपलं चित्त, आपलं मन, आपली बुद्धी ही त्या ब्रह्मतत्वाच्या ठाई तिथे शांतपणे बसेल आणि आपण आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीला आपण त्यातून आपल्याला या म्हणतो की विस्कळीत आपलं मन होणार नाही, आपण प्रतिक्रिया देणार नाही. माताजींच्या जीवनामध्ये पहा किती प्रसंग आलेत, अनेक प्रसंग असे आलेत की बिलकुल लहानपणापासूनच. पण पहा, माताजींच्या आपण चरित्र वाचतो तर कुठेही काही तक्रार नाहीये. म्हणतो भगिनींनो की जसे जसं हे शास्त्रामध्ये आपण आत शिरतोय तेव्हा पहा लक्षात येतं की माताजींबद्दल थोडंसं बोलताना खूपच एक उत्साह का वाटतो. व्यक्तिश्रम आला आणि ते मला का जाणवतंय आता, ते खूप ज्याला म्हणतो की एक प्रकर्षाने जाणवत आहे की भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनाचं अध्ययन केल्यानंतर आपल्याला हे दिसतं की त्यांच्या जीवनामध्ये साधण्याची एक चकाकी आहे, एक ग्लेज आहे, जे आपल्याला खूप आकर्षित करतं. स्वामीजींच्या जीवनामध्ये त्यांचं कार्य आहे, संपूर्ण जगाला गदा हालून सोडण्याची एक अदम्य ताकद, आणि ते त्यांनी करून दाखवलं. एवढं मोठं कार्य उभं करून दाखवलं एक नेता म्हणून की संपूर्ण जगामध्ये आज जे आध्यात्मिक ज्ञानचं एक मशाल पेटवलेली स्वामीजींनी. माताजींच्या जीवनामध्ये तसं कोणतंही आकर्षण आपल्याला दिसत नाही बाहेर. माताजींनी कोणत्या शिकागोच्या धर्मसभेमध्ये सभा नाही गाजवली, पण त्यांच्या जीवनातल्या छोट्या छोट्या घटनांतून जेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्यांची महती किती आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये प्रत्येक छोटी गोष्टीची महती फार मोठी असते जर ती समजली तर. आणि नाहीतर मग काय, आपली आई म्हणजे बिचारी गावंढळ, स्वतःचं नाव लिहू शकत नव्हती, वाचू शकत होती थोडंफार बस. पण इथून लक्षात येतं जेव्हा आपण शास्त्राचा सखोल अध्ययन करतो
तेव्हा एक एक घटना लक्षात येतात आणि माताजी कशा वागल्या. संपूर्ण चरित्रामध्ये कधी कंप्लेंट नाहीये. एक मनुष्य कसा जगू शकतो असं, आपण एखाद दिवसही जगू शकलो तरी भरपूर आहे. केवढं माताजींचं जीवन पहा. लहानपणी विपन्नता आहे घरामध्ये, त्यातून जेव्हा लग्न होतं आणि भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा दक्षिणेश्वरी खूप साधनेमध्ये रत आहेत, तेव्हा चारी बाजूला एक बातमी पसरते की शारदेचा नवरा त्याला वेड लागलाय, वेड्याची बायको, वेड्याची बायको. दुःख होतं, माताजी रडतात, पण प्रतिक्रिया नाही देत. म्हणजे पूर्ण जीवनच बघा असंच आहे. मी फक्त काही ठळक ठळक मुद्दे सांगतोय. कलकत्त्याला जातात भगवान श्रीरामकृष्णांच्या बरोबर निवास करायला, तर तिथे रिधू त्यांचा छळ करतो, अपमान करतो, इतक्या टोकापर्यंत अपमान करतो की एके दिवशी भगवान श्रीरामकृष्णांना हे सांगावं लागतं की रिधू, याच्यामध्ये जे आहे तो नाराज झाला, म्हणजे स्वतःकडे बोलता म्हणून ते म्हणतात, तरी तुला शक्य आहे की तुझं रक्षण होऊ शकेल, पण तिच्यामध्ये जे आहे आणि ते जर फुत्कार करून जर त्यांनी फण्या उभारल्या तर ब्रह्मा विष्णू महेश तुझे रक्षण करू शकणार नाही. हे वाक्य कोणतेतरी साधारण माणसाचे नाही, अवतार वर्ष श्रीरामकृष्णांचे आहेत माताजींबद्दल. पण तरी माताजींच्या मुखातून कोणती प्रतिक्रिया नाही. दॅट इज अवर मदर. अपमान करतोय, सतत अपमान करतोय. सहन करतात ते, सहन नाही झालं तर रडतात. याला म्हणतात समाधान. सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही काळामध्ये सतत मन कसं ब्रह्माच्या ठाई लागलेलं राहील आणि त्याच्यामध्ये समाधान. हे अपमान काय आहे, आलं आणि गेलं, लक्षच द्यायचं नाही. संपूर्ण जीवन. आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या हयातीत तर तसं झालंच. त्यांच्यानंतर सुद्धा बघा, जेव्हा त्या एकट्या राहायच्या कामात पुरला, ठाकूरांनी म्हटलं कोणापुढे हात पसरायचा नाही. आणि माताजींनी कधी पण आपली विभूती कधी दाखवली नाही. काही विभूती दाखवल्या आणि त्या पण म्हणजे भक्तांनी त्या बिलकुल शोधून काढल्या म्हणून आपल्याला कळतात, नाहीतर अशक्य. ठाकूरांनी आज्ञा दिलेली आहे की कोणापुढे हात पसरायचा नाही. आपली जमीन आहे तिथे, आता पहा, आपल्या जमिनीवरती धान म्हणजे भात पेरायचा, शाप म्हणजे हिरवी भाजी काहीतरी ती उगवायची आणि त्याच्यावरती जगायचं, देवाचं नाव घे. आणि तेच केलं. पण परिवर्तित जीवनामध्ये जेव्हा स्वामीजींना कळलं, ठाकूरांच्या भक्तांना कळलं आणि माताजींचं, आता ते कसं असतं, ठाकूर स्वतःच म्हणाले की जेव्हा फूल फुटतं तर भवरे आपल्या आपच येतात. किती किती त्याला जपून ठेवणार, त्या सुगंधाला किती जपून ठेवणार. उदबत्ती लावली तर त्याची ती सुगंध दाबता येत नाही, ती येतेच. आणि मग भक्त येत गेले, त्यांची महिमा थोडाफार कळाला आणि मातांची सोय झाली वगैरे तो भाग. आणि सोय झाली म्हणजे काय, पण दुःख कष्ट किंवा अपमान कमी झालेले नाही. अवतीभोवतीची परिस्थिती बदलली नाही, कदाचित अजून विकट होत गेली. राधू आहे, वेडी मामी आहे, भक्त आहे, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या डिमांड्स आहेत. रामकृष्ण संघाला आकार द्यायचा आहे, साधू ब्रह्मचारी त्यांच्या जवळ असतात. या सगळ्या गोंधळामध्ये माताजींचं समाधान कधी ढळलेलं किंवा काही प्रतिक्रिया माताजींनी दिलेली क्वचितच किंवा नाहीच आहे, नाहीच आहे. याला म्हणतात समाधान. माताजींच्या जीवनानंतर अजून काही उदाहरणं बघूया. विशेष करून आपल्या सर्व संत, आता मी प्रत्येकाचे नाव घेऊन आणि वेगळ्या वेगळ्या घटना आपण वेगळ्या ठिकाणी वाचल्या असतील किंवा ऐकल्या असतील. संत ज्ञानेश्वर महाराजच घ्या, मीराबाई घ्या, कबीर घ्या. तुलसीदासांनी जेव्हा घर सोडल्यानंतर आपल्याला फक्त त्यांचे ते सगळे रामायण लिहिलेलं, विनयपत्रिका लिहिलेली हे सगळं दिसतं. पण त्याच्या मागे त्यांनी जो त्रास सोसलेला आहे आणि त्रास सोसून त्यांनी जे समाजाकरता दिलेलं आहे तो त्रास आपल्याला दिसत नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांचा त्रास फक्त वाचलेला आहे.
पण कसं आहे की एवढं समाजाने छळ केला, पण त्यांचं चित्त, मन किंवा बुद्धी हे ब्रह्मतत्वाच्या खालती नाही आली, म्हणून ते सहन करू शकले. कारण की त्यांना हे माहिती आहे की या सगळ्या गोष्टी कशा आहेत, या चलायमान जगाच्या चलायमान कष्ट आहेत, यांचं काहीही अस्तित्व नाही. त्यांना बिलकुल तिचा अनुभव होता. आणि तरी समाधान ही थोडी खालची पायरीवर, याच्यानंतर ब्रह्मतत्वावरती अनुभवात आणणं हे फार दूरच आहे. पण ऍटलिस्ट आपण इथपर्यंत तर पोहोचूया. जे काही घडत आहे, आणि प्रत्येक संत, नामदेव महाराज बघा, तुकाराम महाराज बघा, किती समाजाने छळ केला. नामदेव महाराजांचं बघा, म्हणजे असं म्हणतात की तापल्याशिवाय संतत्व बाहेर येत नाही. मागच्या एका वर्गामध्ये दीक्षेमध्ये आपण चर्चा केली होती की संतत्व किंवा दिव्यत्व प्रत्येकामध्ये आहे, पण ते बाहेर येत नाही. ते बाहेर केव्हा येतं की जेव्हा जसं दोन दगड आपण एकमेकांवर घासले तर ती जी फायर आतमध्ये असते, ती जी ते जाळ आपण म्हणूया अग्नी, ती आतमध्ये असते, ती बाहेर कशी येते? सहजासहजी म्हटलं हे बाहेर ये ग बाई, येते का? नाही, शक्यच नाही. त्याच्याकरता ते रबिंग फार जरुरी आहे, म्हणजेच संघर्ष. परिस्थितीची संघर्ष म्हणजे की आपलं चित्त हे नेहमी ब्रह्माठाई ठेवून काही प्रतिक्रिया न देता आणि आपलं ऑब्जेक्टिव्ह एकदम स्ट्रेट ठेवावं, त्याच्याकडेच लक्ष ठेवावं. त्यातूनच स्वामीजी जेव्हा अमेरिकेत गेले बंधू भगिनींनो, तर आपल्याला फक्त एवढं दिसतं की शिकागोमध्ये ते गेले, आणि शिकागोमध्ये गेल्यानंतर त्यांना काही रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळाली नाही की या स्टेजवरती उभे राहा, भाषण द्या आणि आम्ही टाळ्या वाजवू आणि तुम्ही सगळ्या जगाला प्रकाश द्या अध्यात्माचा. अरे बापरे बाप, इतकं सोपं नाही आहे. त्या देशामध्ये भारताची परिस्थिती काय त्यांना माहीत असल्याने, अरे हा मला काय तत्त्वज्ञान सांगणार. आणि एवढंच नाही, त्यांच्या त्या विचित्र वेशभूषा, त्यांच्याकरता तशी ती वेशभूषा विचित्रच होती. रस्त्यावरती लोक किती तोंडा शिव्या शाप द्यायचे, दगड मारायचे, फेटा ओढायचे, कपडे ओढायचे, कारण नसताना हा सगळा अपमान, थंडी म्हणते मी, हे सगळं सहन केलं. स्वामीजींनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे काही काही ठिकाणी. जेव्हा स्वतःचा सन्मानाची रक्षा करायची, धर्माची रक्षा करायची, प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे, पण ती स्वपोटी नव्हती, स्वार्थापोटी नव्हती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढं करून सुद्धा म्हणजे ज्या साधारण गोष्टी त्याच्याकडे किती दुर्लक्ष केलं. आणि म्हणून आज स्वामीजी इतके सुप्रसिद्ध का झाले? कारण की ब्रह्मतत्वापेक्षा खालती नाही आले. त्या समाधानापेक्षा, तिथे त्यांना समाधान जे लाभलं होतं त्यातून खालती नाही आले. क्राइस्टची काही एक दोन गोष्टी, भगवान क्राइस्ट म्हणजे विशेष करून ही सर्वच थोर महापुरुष, अवतार म्हणा की संत म्हणा, प्रत्येकाच्या जीवनाकडे आपण बघितल्यानंतर आपल्याला एकच लक्षात येईल की यांनी आपल्या जीवनामध्ये ब्रह्मतत्वाच्या ठाईच आपल्या चित्ताला ठेवला आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये या सोसण्याला किंवा समाधानाला काहीच म्हणजे समुद्रासारखं त्यांचं बिलकुल जीवन आहे. सगळं काही स्वीकार करणं. त्यांच्या जीवनातले दोन प्रसंग फारच त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये घडलेले आणि अतिशय प्रेरणादायी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना 12 शिष्य होते आणि त्यांना लोक खूप प्रेम करायचे. आता अवतारच, त्यांचं म्हणणं खूप ऐकायचे. आणि रोमन साम्राज्याचे जे राजा होते फिलिप त्यावेळेसचे, त्यांना ते मुळीच नाही आवडायचं. आणि त्यांना सतत वाटायचं की याच्यामुळे माझं राज्य धोक्यात येईल, माझी म्हणजे सिंहासन धोक्यात येईल. पण ते त्याला ओळखत नव्हते की हा कुठे असतो, काय करतो, आणि जर सापडला तर याला मी ठार मारणार. त्याच्याकरता कट रचले गेले. पण हे असतात कुठे, काय, म्हणजे त्याला ओळखायचं कसं, हा एक मोठी समस्या होती. आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे क्रुसिफिक्शनच्या आधी आपल्या शिष्यांना ते
काहीतरी उपदेश करत असतात, त्याला म्हणतात सर्मन ऑन द माउंट. आणि त्या सर्मन ऑन द माउंटमध्ये त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमच्यापैकी एक जण मला बिट्रे करणार आहे, मला धोका देणार आहे. आता क्राइस्टचे हे निवडलेले 12 शिष्य, पण तुमच्यातून एक जण मला धोका देणार आहे. आणि एवढंच नाही, पुढे म्हणतात अजून एक जण मला उद्या, म्हणजे ज्या दिवशी क्रुसिफिक्शन होणार त्याच्या एक दिवस त्या दिवशी सकाळी मला सूर्य उगवण्याच्या आधी तो मला ओळखण्यापासून 3दा नकार देणार आहे. आणि आता तुम्ही कल्पना करा, क्राइस्टचे 12 शिष्य म्हणजे जणू काही ठाकुरांचे 16 शिष्य, बिलकुल तशीच जोडी. पण असं म्हणतात आणि असं खरंच घडतं की जेव्हा त्या राजाचे शिपाई शोधता शोधता येतात, हे कोण आहे क्राइस्ट, कोण आहे क्राइस्ट, त्याला क्रुसिफिक्स करायचंय, त्याला फाशावर लटकवायचंय, तर त्यांचाच एक शिष्य जुडस इस्करियोट हा त्या पोलिसांपुढे क्राइस्टचा हात, त्याचं पवित्र चुंबन घेतो आणि ओ माय लॉर्ड असं म्हणतो. असं म्हटल्याबरोबर ते ओळखतात हाच तो क्राइस्ट आहे ज्याची शोध आपल्या राजाला आहे. त्याला तिथेच त्याला बांधतात आणि घेऊन जातात राजाकडे. आणि आता सगळ्यात दूर हल्ला सुरू आहे. आता पहा, आता जेव्हा आपल्याच शिष्यांनी आपली ओळख करून दिलेली आहे आणि हे माहीत आहे क्राइस्टला की माझी ओळख करून दिली तर मला हे फाशावरती लटकवतील, तरी सुद्धा क्राइस्टच्या मनामध्ये कोणताही वैरभाव नाही, द्वेष नाही, प्रतिक्रिया नाही. अँड दॅट इज क्राइस्ट, ज्याच्यामुळे तो ओळखला गेला, स्वतःचाच शिष्य जुडस इस्करियोट. याला म्हणतात समाधान. सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा. सर्वदा आणि सर्वथा, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही काळामध्ये कधी पण आपल्या मनाला त्या ब्रह्मतत्वापासून खालती घेऊन यायचं नाही. ही तर झाली पहिली घटना की आपल्या एका शिष्यामुळे ते पकडल्या जातात आणि जेव्हा त्यांना सूर्योदयाच्या आधी त्या क्रुसिफिक्शनच्या त्या ठिकाणी घेऊन जात असताना सगळ्यात दूर गोंधळ चालू आहे आणि त्यांचा सगळ्यात आवडता शिष्य पीटर, सगळ्यात आवडता शिष्य ज्याच्या संदर्भात क्राइस्ट स्वतः त्यांनी असं म्हटलेलं आहे की अपॉन दिस रॉक आय विल बिल्ड माय टेम्पल. म्हणजे काय की जसं ठाकुरांकरता स्वामीजी होते तसं क्राइस्ट करता पीटर सांगितलं होता. आणि त्याला आधार करून मी माझं हे सगळं जे आध्यात्मिक राज्य आहे ते उभं करणार, इतकी त्याचं आध्यात्मिक सामर्थ्य होतं. पण तोच पीटर काय करतो, जेव्हा त्यांना घेऊन जात असतात क्राइस्टला क्रुसिफिक्शन करता, तर रस्त्यामध्ये खूप लोक, गर्दी, सगळं गोडबंगाल सुरू आहे आणि ते पोलीस शोधत होते की याच्याबरोबरचे अजून ते 12 कुठे, त्या 12 पकडून फाश्यावर लटकवायचं आहे. तर एका माणसाने त्या पीटरला ओळखलं आणि म्हटलं, दिस इज द मॅन हु इज ऑलवेज विथ क्राइस्ट. हाच तो मनुष्य आहे की जो क्राइस्टबरोबर नेहमी असतो. असं म्हटल्याबरोबर मृत्यूच्या भीतीने पीटर म्हणतो, आय एम नॉट दॅट मॅन, मी तो नाही आहे. क्राइस्टने काय भविष्यवाणी केली होती आदल्या रात्री की दुसरा शिष्य मला 3 वेळा ओळखण्यापासून नकार देईल. पहिलं, पुढे जातो, एक मुलगी ओळखते की दिस इज द मॅन हु इज ऑलवेज विथ क्राइस्ट. पुन्हा म्हणतो पीटर, आय डोंट नो दिस पर्सन, आपल्या गुरूंना म्हणतो. तिसऱ्यांदा पुन्हा एक सामान्य माणूस ओळखतो, पुन्हा क्राइस्ट म्हणतो की मी या माणसाला ओळखत नाही. आणि जसंच तिसऱ्यांदा म्हणतो तसंच क्राइस्ट पीटरकडे एक करुणा दृष्टी टाकतात आणि क्राइस्ट पीटर रडून रडून बिलकुल, म्हणजे त्याला किती आत्मग्लानी होत असेल याची कल्पना करा की मृत्यूच्या भीतीने क्राइस्टला 3दा
ओळखण्यापासून नकार दिला, आणि नकार दिला तर त्या गुरुला किती दुःख झालं असेल. पण समाधान कुठे आहे? ब्रह्माच्या ठाई खालती नाहीच येणार. स्वतःच्या इतक्या आवडत्या शिष्याने नकार दिला तरी सुद्धा क्राइस्ट मध्ये कोणताही बदल नाही. फक्त शेवटचं नकार दिल्यानंतर क्राइस्ट फक्त त्याच्याकडे बघतात कृपा कटाक्षांवर, द्वेषाने की द्वेषाने नाही. आणि ते का बघतात की फक्त हे कन्फर्म करण्याकरता की पहा, तुम्ही म्हटलं होतं ना की एक माझा शिष्य मला आज 3दा नकार देणार आहे ओळखण्यापासून. तो नकार का देतो? मृत्यू भीती. पण त्याच्यानंतर पीटर, म्हणजे आता ही घटना घडली, ही सत्य आहे, आणि क्राइस्टच्या मनामध्ये कोणताही रागद्वेष त्याच्या मनामध्ये येत नाही. अवतारमध्ये कसा येणार रागद्वेष? अशक्य आहे, अशक्य आहे. सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा, की ती शुद्ध ब्रह्माच्या ठाई सर्वदा आणि सर्वथा त्या ब्रह्मतत्वाला, त्या चित्ताला ब्रह्मतत्वाच्या ठाई लावणे, यालाच समाधान म्हणतात. जगाच्या कोणत्याही, कोण म्हणजे कसा वागला, कोणी मला काय दिलं, भौतिक प्रलोभनामध्ये कधीही समाधान मानत नसतात हे लोक. पीटरच्या नंतर काय झालं थोडक्यात ते सांगतो, की पीटर त्याच्यानंतर त्यांनी आपल्या जीवनामध्ये इतकी कठोर तप केले, इतके कठोर तप केले की त्याच्या हातातून घडलेला हा प्रमाद हा नाहीसा झाला. आणि आज सुद्धा सेंट पीटर्स कॅथेड्रल जर्मनीमध्ये खूप सुंदर एक कॅथेड्रलच्या नावाने बनवण्यात आलेलं आहे, अत्यंत मोठं. आणि तिथे म्हणजे त्या जागेवरतीच त्याला सुद्धा फाशावरती लटकवलं नंतर. आणि ते कसं लटकवलं होतं? त्यांनी स्वतःच म्हटलं होतं रोमन साम्राज्याला की पहा, माझ्या गुरूंना मी ओळखण्यापासून नकार दिला होता आणि त्याला तुम्ही लटकवलं होतं फाशावरती, तोंड त्यांचं म्हणजे चेहऱ्यावरती, पाय खालती, पण मी तो अपराध केलेला आहे, तर मला पाय वरती आणि डोकं खालती असं मला फाशावर तुम्ही लटकवून द्या. त्याने ती स्वतः स्वीकार केलेली होती. तर आता ही घटना त्यातून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे? क्राइस्टचं जे म्हणजे त्यांनी हे 2 इतके मोठे डिनायल, बिट्रेयल आपल्या जीवनामध्ये त्यांनी बघितले. पण आपलं मन, आपलं चित्त, बुद्धी ही नेहमी एकाग्र बुद्धीवर सर्वथा, म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्या बुद्धीमध्ये फाटे नव्हते. एकाग्र बुद्धीने त्या ब्रह्मतत्वाकडे किंवा आत्मतत्वाकडे ते आपल्या याला त्या चित्ताला त्यांनी लावलं होतं. म्हणून त्यांच्याकरता हे सगळी अवतीभोवतीची परिस्थिती ही त्यांना कधी पण थोडी पण डिस्टर्ब करू शकली नाही. आणि हेच आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये अपेक्षित आहे की आपण अवतीभोवतीची परिस्थिती बदलू शकत नाही, पण आपल्या जीवनामध्ये समाधान आणू शकतो. आणि तो समाधान म्हणजे कसा? तो समाधान म्हणजे की आपण आपल्या चित्ताला सर्वदा, म्हणजे नेहमीच, सोयीप्रमाणे नाही की फक्त वर्गामध्ये किंवा पूजा करताना, जप ध्यान करताना, बाकीच्या वेळेस नाही, असं नाही, सर्वदा प्रत्येक क्षणी. आणि हे शक्य आहे बरं. भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर एक उदाहरण देतात की म्हणजे कोणी जर प्रश्न विचारला की का ऑफिसमध्ये काम करत असताना आमचं चित्त कामात असलं पाहिजे की ब्रह्मामध्ये असलं पाहिजे, पण सुरुवातीला हे खूप अवघड आहे. पण ठाकूर उदाहरण द्यायचे की उत्तर भारतामध्ये स्त्रिया आपल्या काय म्हणतात त्याला विहिरीतून पाणी आणतात आणि त्यांच्या डोक्यावरती घागरी असतात. एक नाही, दोन नाही, 3-3, 4-4 घागरी असतात. एका घागरीवरती दुसरी घागर, दुसरी घागरीवरती तिसरी घागर, आणि त्या घागरी कधी पडत नाही आणि आरामात त्यांचे दोन्ही हात मोकळे असतात. आणि ठाकूरांची ती भाषा आहे, गप्पा छाटत छाटत घरी येतात. शब्द वापरले त्यांनी की म्हणजे बांगलामध्ये गल्प करते करते बाडी ते जाय, म्हणजे गप्पा छाटत छाटत घरी जातात. हे एका दिवसात शक्य असतं का? नव्हे. त्यांना तसं करायला आधी त्यांनी एक घागर ठेवून ते जातात, आधी दोन्ही हातांनी पकडतात, मग कदाचित 2 घागरी ठेवतात, मग हात सोडून असं करतात. असं करून करून त्यांनी ते अभ्यास केलेला असतो. तर ऑफिसचं काम करत असताना सुद्धा हे शक्य आहे की आपण आपलं चित्त, आपली बुद्धी, एकाग्र बुद्धी नेहमी त्या ब्रह्मतत्वाच्या ठाई ठेवू शकतो. त्याच्याकरता आपल्याला
तसा अभ्यास करावा लागेल. हळूहळू आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागेल आणि हे कदाचित त्याला किती काळ लागेल, हे आपण कोणत्या पायरीवरती उभे आहोत आज त्याच्यावरती हे सगळं डिपेंड करत असतं. तर हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. संपवण्याच्या आधी एक छोटासा पॉईंट ते सांगून तिथे आपण थांबूया की पहा की जे लोक आळशी असतात, तामसिक असतात, असे लोक सुद्धा प्रतिक्रिया देत नाही. पण तो आपला ऑब्जेक्टिव्ह किंवा तो आपला उद्दिष्ट नाही आहे. बरं, म्हणजे काही काही लोक कसे काय इतके म्हणजे आळसात आणि तामसिक असतात आणि कोणत्याही अपयशाला किंवा अपमानाला भीतीपोटी काही प्रतिक्रिया देत नाही. पण ही झाली तामसिक पेक्षाही तामसिक स्थिती. आता जे ब्रह्मतत्वामध्ये स्थित आहेत ते सुद्धा प्रतिक्रिया देत नाही आणि तामसिक पेक्षा तामसिक लोकही सुद्धा प्रतिक्रिया देत नाही. पण तो आपलं उद्दिष्ट नाही आहे. आपलं उद्दिष्ट काय आहे की आपलं चित्त, आपलं मन हे ब्रह्मतत्वाच्या ठाई इतकं गुंतून असलं पाहिजे की या जगाचं अस्तित्वच आपल्याला, ज्याला म्हणतो की ते अस्तित्व त्याच्याकडे पण त्या जगाचं अस्तित्व आपल्याकडे आपल्या बोधात आलं नाही पाहिजे, जेणेकरून आपण आपलं जे चित्त आहे ते ब्रह्मतत्वाकडे लावू आणि अवतीभोवतीची परिस्थिती आपल्याला कोणत्याही प्रकारे कधी पण डिस्टर्ब करू शकणार नाही. ठरलेली वेळ संपलेली आहे आणि आज आपण इथेच थांबूया. येत्या शुक्रवारी आपण गीतेवर चर्चा करणार आहोत आणि गीतेमध्ये आपलं जे सांख्ययोग सुरू आहे त्याच्यावरतीच चर्चा करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. आपल्या हीच अपेक्षा की पुढच्या शुक्रवारी आपल्या सर्वांशी पुन्हा भेट होईल अशी आशा मनात बाळगून आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्ण अर्पणमस्तु.